20 घरगुती रामबाण उपाय. 1. रोज दह्याचे सेवन करणाऱ्यांना युरिन इन्फेक्शन होत नाही. 2. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. 3. रोज रात्री नाभीत बदामाचे तेल घालून झोपल्याने मेंदू चांगला होतो आणि आरोग्यही सुधारते. 4. सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केली तर केस मजबूत होतात. 5. जर तुमचे हात नेहमी थंड असेल तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते. 6. शरीरातील रक्ताच्या गाठी फोडणारे पदार्थ म्हणजे डाळिंब पीठ, जांभूळ आणि दालचिनी पावडर कोणत्याही प्रकारे घेतल्याने रक्त पातळ होते. 7. वांग्याच्या डागांसाठी दही अतिशय उपयुक्त ठरते. दह्यामध्ये थोडी हळद टाकून त्या मिश्रणाने वांग असलेल्या जागेवर मसाज करा. 10 ते 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. 8. दोडक्याची भाजी करताना सालं फेकू नका, त्यासाठी तव्यावर परतून चटणी बनवा. ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप स्वादिष्ट लागते. 9. पोहे करताना फोडणीमध्ये थोडासा हिंग टाका, त्यामुळे पोहे चवदार होतात आणि पचनही सुधारते. पोहे खाताना लिंबू पिळून खाल्ले तर ॲसिडिटीची समस्या होणार नाही. 10. हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते. अशा परिस्थितीत केळीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. 11. लोकरीचे कपडे नेहमी उलटे धरून धुवा आणि त्यांना जास्त घासू नका. ते दोरीवर थेट वाळत घालण्यापेक्षा हँगरला लावून दोरीवर लटकवून वाळू द्या, त्यामुळे कपड्यांचा आकार बिघडत नाही. 12. बऱ्याच वेळा इडली डोसाचे पीठ शिल्लक राहते. दुसऱ्या दिवशी ठेवले तर ते आंबट होते. त्यासाठी इडली डोसाच्या पिठावर एक खायचे पान ठेवावे, त्यामुळे पीठ आंबट होत नाही. 13. आंबट खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी स्टील किंवा गॅल्व्हनाइज्ड भांडी वापरा, अन्यथा तयार भाज्या खराब होतील. 14. दही किंवा कोशिंबीर स्टील किंवा मातीच्या भांड्यात बनवा आणि वाढताना आधी मीठ टाकल्यास कोशिंबीर आंबट होत नाही. 15. पोळी बनवायच्या अर्धा तास आधी गव्हाचे पीठ मळून घ्यावे, म्हणजे त्याचे कण मिळतील आणि पीठ लवचिक होईल. 16. पीठ खूप बारीक दळू नका, तर कोंडा चाळून पिठातून काढू नका, कारण कोंड्यामध्ये गव्हाचे उपयुक्त घटक असते, जे मानसिक आरोग्यासाठी आणि पोषणासाठी आवश्यक असते. 17. गरम तुपात आंब्याची किंवा पेरूची पाने टाकल्यास पुरींचा रंग पांढरा राहतो. 18. फ्लॉवर पराठा बनवताना फ्लॉवर किसून तुपात तळून घ्या आणि नंतर पराठा बनवा, छान सुगंध येईल. 19. मेथीचा पराठा अधिक कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी पिठात थोडे बेसन मिसळून आंबट दह्यापासून पीठ मळा. 20. मुळा पराठा बनवताना मुळा किसून त्यात थोडे बेसन मसाल्यात तळले तर त्याचे पाणी सुकते आणि चविष्ट देखील होते. धन्यवाद.